मंडळी, सस्पेन्स चित्रपटाचा चाहता थिएटरमध्ये आलेला आहे सिनेमा पाहण्यासाठी. चला तर मग या निमित्तानं आपण देखील हास्याचा हाऊसफुल शो बघूया, जो घेऊन मंचावर येतात आपले विनोदी तारे. पांडुबा, अरे कशाच्या नावाने एवढा खाकार तुझला? खोकला लागलाय हो. हॅलो हॅलो. हा अगं मी पिक्चरला आलोय तर मी 2.5 तास आहे ना फोन उचलणार नाही. पिक्चरला पहिलं आज वाटस का तुम्हाला काही? खुशाल पिक्चरला निघून गेले तुम्ही. इथं मी कुलडाया वाळ्यात घातल्या, मग कुत्र कोण हुसकडणार इथं? अरे कुत्रा हुसकाटणारा वाटलो का मी तुला? काही पण बोलते. मी 2.5 तास आता फोन उचलणार नाही. मी 2.5 तास तुम्हाला फोनच करणार नाही. दुनिया पडले माझ्यासाठी. अरे काय बोलते तू? काय बोलते ते ऐकत पण जाय ना बिंडोक बेजाची. सॉरी हळू बघ तरी. खाली बघ ना. अगं खाली बघ. हळू खाली मारतो. मीनू हळू चल. किती जी काय 5 6 7 8 जी जी जी. अगं ह्याच्यावर कुठे मारते? त्याचं स्वतःचं लाईट आहे ना मोबाईलचा. इडीस का? तोंडावर फक्त मेकअप लावलाय. मेंदू पण वापर जरा कधीतरी. कसं बोलती बघ. बोलतेस ग? हेच आहे जीचे. जा जा जा. 5 6 7 8. दादा, ही आमची सीट आहे. तुम्ही दुसरीकडे बसता का? अरे नाही हो, माझी आहे ना ही सीट आमची आहे. नाही. हे बघा ना तिकीट बघा. माझा एक मिनिट माझा 8 आहे. हे बघा 5 6 7 नाही. सॉरी हा. इट्स ओके. काय का तुम्हाला सांगितलं होतं ना एकत्र तिकीट काढायचं. आता आपण तिघी इथे आणि तिथे दुसरं कोणीतरी बसणार. तू बस ना मग तिकडे. मी नाही, राणीला सांग मी नाही बसणार. अगं गॉसिप कोण करणार मग? पण आता प्रॉब्लेम झाला ना, ती तिथे बसणार आहे. तुम्हाला कळायला पाहिजे की नाही? हो ताई थोडंसं हळू बोला ना. काय ना सस्पेन्स सिनेमा आहे. एखादी लिंक तुटली, डायलॉग घुसकून गेला तर कळणार नाही ना, म्हणून म्हटलं. बरं प्लीज सायलेंट कर. ठेवलंय सायलेंटवरच. कुठे राहिली ग राणी? फोन कर ना. मला काय विचारतेस? फोन करून बघ. नेहमीच आहे ग. नेहमी उशिरा येते खरंच. काय तिला नको येत जाऊ. हॅलो राणी, कुठे आहेस? हॅलो कुठे आहेस? अगं बाई, पिक्चर चालू झालाय. हॅलो राणी, कुठे आहेस? काय बोलतेस? जरा मोठ्याने बोल ग. हॅलो. अगं आम्ही पोहोचलोय केव्हाच. तू अशी काय करतेस? हॅलो. रिक्षा. अगं ही रिक्षा सोडतीये. रिक्षा नको सोडू. आजपर्यंत आण. रिक्षा सोडू नको. गेट वर येते रिक्षा. रिक्षा असं काय करते? रिक्षा काय नाही तर काय. रिक्षा सोडू नको. सगळं गेट पर्यंत त्याला सोडायला सांग. नाहीतर काय. किती रुपये वाचणार आहे? मोजून 3 रुपये वाचणार आहे. नाहीतर काय. तू सांगते थिएटरच्या सीट पर्यंत रिक्षा आली असती ना, मी इथपर्यंत घेऊन आले असते. ताई हळू बोला ना. थिएटर आहे, डिस्टर्ब होतंय जरा. थोडस हळू. तुम्ही आहात का पिक्चर मध्ये? नाही ना, मग बघा ना. एवढं काय, साधाच पिक्चर आहे. नाही साधा नाही. सस्पेन्स सिनेमा आहे. नेमन बघावा लागतो तो. डिरेक्टर एखादं लूज कनेक्शन सोडून देतो, मेटाफर सोडून देतो, ते बघावं लागतं ना, म्हणून. अय्या, मोठा फर आहे याच्यात. मला फरची अलर्जी आहे बाई. मेटाफर म्हणजे ते सिम्बॉलिक असतं ना ते. आता काय सांगू गड्या तुम्हाला. विचारलंय का तुम्हाला? तुम्ही बघा ना, पिक्चर बघायला आलायत ना. मला कशाला शिकवताय? मी शिकवत नाही हो, पण तुम्ही सिनेमा बघूच देत नाहीये ना. खुशाल फोनवर गप्पा मारताय, हसताय तुम्ही, म्हणून म्हटलं. एक मिनिट, काय झालंय ना, आमची मैत्रीण राणी येणार आहे. तिला ना पत्ता सापडत नाही, म्हणून आम्ही ते फोनवरती. असं प्लीज हा जरा. आजच्या महिला दिन आहे. आज महिला दिना दिवशी तरी महिलांचा आदर करा प्लीज. ठीक आहे. तुम्हाला पुरुष असते तर की बोलला असतात का असं तुम्ही? स्क्रीन मध्ये थोबाड खुपसून बसला असतात ना. महिला आहेत म्हणून इतकं बोलताय का? प्लीज जरा. चुकलं माझं. तुम्हा तिघींना आहे ना महिला दिनाच्या गैऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. इंटरव्हल मध्ये तुम्हाला समोसा आणि पॉपकॉर्न खाऊ घालतो मी. बस. आमचा डाएट आहे, आम्हाला सँडविच द्या. गुच्छो मी का खरंच खाऊ घालणार आहे का तुम्हाला? मग बोललात कशाला? अरे बोललेलं करतोच का माणूस. पुरुष टिपिकल पुरुष आहे.
बोललेलं करतो का माणूस? चुकलं टायटल संपले, आता पिक्चर सुरू झाला. बघू द्या. बघा ना थांबा ग, थांबा ना. नाहीतर काय ते सुंदर महिला दिसलं की फक्त बोलत बसायचं. मान इकडेच. नाहीतर काय, तुला सांगते सुंदर महिलाने ना आता बाहेर पडणं मुश्किल झालंय. जाऊ देच, मी सोडलंच आहे. काय बघताय? मी नाही बघत आहे. मान समोर करा जरा. पिक्चर बघा, आम्हाला नका बघू. आम्ही पटणाऱ्या नाही आहोत. काय कोण दिसतो इकडेच फिरलंय. इथे स्क्रीन लावली अरे बघू दे, मी तिकडे बघतोय. तुम्ही खूप दांगडो करताय. लिमिट्स प्लीज. तशीच आहे ती तशी. राहू दे, चिडू नकोस. हॅलो हॅलो. हा राणी, कुठे आहे सगळं? अगं मला काहीच सापडत नाही हा पत्ता. कुठेही गीतांजली बिल्डिंग. जिथे थिएटर आहे ती बिल्डिंग. मी हे बघ ना, मी हे इथे शिवम कॉम्प्लेक्स जवळ उभी आहे. हे शिवम कॉम्प्लेक्स कुठे आहे? आम्हाला नाही लागलं शिवम हे नाही लागलं ग आम्हाला. मी यांच्या सोबत आले. मला काय विचारते? आजूबाजूला दुसरं काही असेल तर विचार. आजूबाजूला हे बघ, ट्रक आहे इकडे. ट्रक आहे. ट्रक आहे. आणि ना त्याच्यावर लिहिलंय, किसी की अमानत देख के परेशान मत हो, खुदा तुझे भी देगा, हैरान मत हो. चांगलं लिहिलंय. काय ए शिवा, अजून हे पण लिहिलंय, मनीषा आय लव्ह यू. मनीषा आय लव्ह यू लिहिलंय. का असा ट्रक? आयुष्यपत हे बघ, हा ट्रक पण गेला अगं. अरे बापरे. आता ग एक मिनिट. हा, कोणती बिल्डिंग बोललीस ग तू? मी ना हे शिवम कॉम्प्लेक्स जवळ आहे. शिवम कॉम्प्लेक्स कुठे माहितीये? थिएटरच्या मागेचे. हॅलो, थिएटर कुठे? काय ते शिवम कॉम्प्लेक्स आहे ना, त्याच्याकडे तोंड करून उभं राहिलं तर बाजूला एक बुळकांड आहे. बुळकांड? चिंचोळी गल्ली. चिंचोळी गल्ली. बारीक गल्ली जी आहे ना ती, त्याच्यातून गेलं ना तर उजव्या बाजूला हे थिएटर आहे. हा. हॅलो राणी. हे बघ, ऍड्रेस सांगतायत. हॅलो मॅडम. हॅलो रमेश भाऊजी, अय्या तुम्ही पण आलात? काय अहो, बायको शिवाय करमत नाही वाटतं तुम्हाला. मी रमेश नाहीये, मी श्याम राजपूत आहे. श्याम राजपूत. अगं राणी, रमेश नाहीये ते, नवरा नाहीये माझा. अगं अनोळखी माणूस आहे. आणि अगं टक्कल पडलंय त्यांना, टक्कल. ओ किती आवाज करताय, हळू ना जरा. सॉरी. अय्या, यांना पण टक्कल आहे वाटतं. अगं पॅच लावलाय, आलं ओळखलं. पॅच आहे, मी चालले. हे बघ हे तात्पुरते, नंतर मी ट्रान्सप्लांट करणार आहे, समजलं ना? आर यू शुअर? मी बोलू का फोनवर? प्लीज सांगा. अगं पत्ता सांगा ना पटापटा. हॅलो. हॅलो. हा ऐका, ते पत्ता एक सांगायचा. मिनिट. तुम्ही ओळखता मला? नाही. मी ओळखते तुम्हाला? नाही. मग अनोळखी लोकांशी मी बोलत नाही. माझ्या मैत्रिणीला फोन द्या. काही बाई काय बोलताय? त्यांनी फोन दिला पत्ता सांगायला. मला काय हाऊस नाही. सांगू का नको पत्ता? पत्ता सांगताय, असं काय करतेस राणी? ओके सांगा, पत्ता सांगा. चान्स मारू नका. मी खायला चान्स मारू? मी तुम्हाला बघितलं पण नाही ना. अच्छा, बघितल्यावर चान्स मारणार तुम्ही? नाही ना हो. सांगू का पत्ता? सांगू का? सांगा पटकन सांगा. ते शिवम कॉम्प्लेक्स आहे ना, त्याच्याकडे तोंड करून उभं राहा. ओके. मग त्याच्या बाजूला उजव्या बाजूला जी गल्ली आहे ना, त्याच्यातून चालत पुढे या. ओके. हा समजलं, दिसलं. बस कळलं. थँक्यू. हा एवढं कसं म्हणजे उद्धटपणे बोलताय? ओ दादा, ओ एक्सक्यूज मी दादा, ऐका ना. एवढंच होतं तर बायकोलाही सोबत घेऊन यायचं ना. इथं फोनवरून काय पत्ता सांगताय? पिक्चर बघताना किती डिस्टर्ब करालो. नाही, मी बायकोशी नव्हतोच ना पण बोलत. काय लफडेबाज माणूस आहे. म्हणजे ह्याची बायको शेजारी असताना दुसऱ्या बाईची फोनवर बोलतोय. ही माझी बायको नाही आहे. आणि हा माझा नवरा नाहीये. मला पण काही चॉईस आहे की नाही? काय घेऊन फिरू मी? चॉईस आहे का? म्हणजे मी काय तुमच्या समोर आलो का चॉईस करा म्हणून? आणि चांगली चॉईस आहे. मी मा बायकोला विचारा तुम्ही. विचारलं असतं, पण महिला दिनी बायकोला ठेवल्यात घरी आणि स्वतः नट्टापट्टा करून आल्या तिथे. कारण तिला नाही बघायचा पिक्चर. तिला नाही आवडत सस्पेन्स पिक्चर. मला आवडतो, ते बघू देत नाही तुम्ही. निघून चाललाय तुम्ही पिक्चर. कशाला एवढी चिडचिड करते? जरा शांत व्हा ना. आमचं महिलाचं तुमच्यासारखं असतं का? पॅन्ट घातली, शर्ट अडकवलं की चालल्या जिनामध्ये बटणं लावत, बक्कल लावत. आम्ही नाही असं करत.
आम्ही साडी नेसल्याने पदर पिन असं जिन्यामध्ये जातो का पिनअप करायला? अरे कुठला विषय कुठे आम्हाला नेता? मर्यादा आहेत, बंधनं आहेत, आम्ही ती पाळतो. पण मी काय बोललोच नाही ना हो. नकाच बोलू, कुठल्या तोंडाने बोलणार आहात? हा तुमच्यासारखं नसतं आमचं. हे उठला कंगवा फिरवला की सुटलं. कुठे फिरवू कंगवा? राहू दे. काय इथे फिरवायला आहे का काही? वर्षातनं एक महिला दिन असतो, त्या दिवशी तरी आदराने बोला बायकांशी. नाही चुकलं माझं. सिनेमा निघून चाललाय बघू द्या हो मला. बघा ना मग. एंड सांगू काय मी पण? नका ना. एंड कशाला सांगताय? मला सस्पेन्स सिनेमा आवडतो म्हणून आलोय ना मी. नाही नाही, माझा नवरा आलेला बघायला, तर तो म्हणाला तुम्ही या सिनेमाला जा, तुम्हाला हा सिनेमा कळेल. म्हणून आलो आम्ही. काही खास नाही ना याच्यात, म्हणून आले ना. मग काय अवघड आहे बाबा. हे राणीचं काय ग? यांनी नीट पत्ता सांगितला असता तर आली पण असती हो आतापर्यंत. ना, सांगितलंय. जरा मनापासून सांगायचा ना पत्ता. एक मिनिट, हे बघा, ही राणी दाखव ग. ही राणी चांगली आहे. चांगली आहे काय? तुम्हाला दाखवायला नाही आणली आहे. चांगली आहे. आम्हाला माहिती आहे चांगलीच आहे आमची मैत्रीण. ऐका ना, जरा टेन्शन येत आहे आम्हाला. तुम्ही खाली जाऊन तिला पटकन घेऊन येता का? अरे या तुमच्या राणीसाठी मी का बरं गुलाम होऊ तुमच्या? असं नाही हो, तिला रस्ते कळत नाहीत पटकन. आणि एवढं आहे तर राणी नाव कशाला ठेवलं तिच्या आई वडिलांनी? म्हणजे एक मिनिट, एकच मिनिट. हे काय, याला काय अर्थ आहे मला सांगा? राणी म्हणजे काय हुशार? हे काय स्टिरियोटाइप आहे का? राणी म्हणजे हुशारच असली पाहिजे, नाही कळत एखाद्याला? काही मधमाशांची पण राणी असते, ती काही काम नाही करत पण असते ना राणी. असते. वा मीन. आता माझ्या भाच्याचं नाव बिरबल आहे, नापास होतो, मग काय त्याला टाकून द्यायचं का त्याला? तुम्ही ना फार बोलू नका. महिला दिन आहे, जरा अक्कल असू दे. पुरुषी वृत्ती आहे. नीट वागा ना. अरे त्यांना हा काय कोण आहे? तुम्ही कशाला त्रास देताय? अरे पुरुष बघितला की फनाट निघतो त्यांच्या. तुम्ही गप्प बसा. बघू द्या ना तुम्ही मला. बघा ना मग बघू द्या ना. पिक्चर. उठा उठा, तिकडे बसा. आपली ना, माझी सीट आहे. माझ्या सीट आहे, इकडे बसा. इकडे हे तुमच्या सीट आहे. तिकडे राणी. ही काय असं का केलं? हिने बघ काढलं, ही मिळाली नाही नीट. शालमलीचं काय करायचं? अरे यार, अहो ऐका ना, माझ्या मैत्रिणी आहेत, आम्ही इकडे बसू का प्लीज? प्लीज प्लीज. बसा. किती चांगले आहेत हे. थँक्यू थँक्यू बाई. हे तेच आहेत का मग असं पत्ता सांगणारे? अहो, केवढा फापट पसारा लावला. मनीषा ब्लाऊज सेंटरची बिल्डिंग, एवढं त्यांना असं कळलं असतं. अरे मला नाही माहित हो मनीषा ब्लाऊज सेंटर. आता काय करू मी? हो ठीक आहे. एवढी बघू द्या ना पिक्चर. अच्छा आहे, तो मगासपासून तसंच करतायत ते. इग्नोर करतो. ए, ही सीट थोडी वाकडी आहे का ग? काय हो, हलवून ठेवली वाटतं सीट इकडे. गप्प कुद्या मारल्या मी सीटवर. लहान पोर आहे असं करत होतो मी सीट. शी, काय तिरसट माणूस आहे. इग्नोर. इग्नोरच करणार नाही. ऐका ना, इथे बसा. मला माझ्या सीटवर बसायचंय. नाही, माझी कंबर दुखते हो. महिला दिन काय आजचा आहे, परत उद्यापासून कामच करायचे तर मला. या इकडे. घडीक काही तर घडीक बसा काही. इकडे बसा, माझी सीट आहे. 2.5 तास बसायचंय. संसार थाटायचा आहे का इथे? गडबड करू नका, पिक्चर बघा. किती बोलतो हा माणूस. मीच बोलतोय. पिक्चर तर बघू देत नाही. बघा पिक्चर. राणी, उशीर का झाला ग? उशीर का झाला? अगं उशीर का झाला? उशीर का झाला? अगं ती नेहमीच ग. काय आमचे हे म्हणजे माझे सासरे. माहितीये ना, मी आयत्या वेळेला निघाले ना की काम सांगतात ग. आणि चहा करायला लावला. 20 मिनिटं त्याच्यात गेली. आज महिला दिनाच्या दिवशी तरी सांगायचं ना त्यांना. अगं मी तेच सांगणार होते. मुसडे खुपसा तुमचे, मुसडे खुपसामध्ये. मी पिक्चर नाही पाहत, तुमचे मुसडे पाहतो मी. अरे थिएटर मध्ये आलो मी. थिएटरचा फील घेऊ द्या ना. थोडी तरी शांतता ठेवा ना. एवढी शांतता हवी होती तर थिएटर मध्ये कशाला यायचं? घरातच एका खोलीत कोंडून घ्यायचं स्वतःला. पिक्चर कळावा म्हणून शांतता पाहिजे ना. बापरे. ओ दादा, हे खूप चमकतंय, ते झाका. एवढं चमकते? अहो, त्या प्रोजेक्टरचा लाईट तुमच्या टाकल्यावर पडतंय आणि त्याचं रिफ्लेक्शन माझ्या डोळ्यावर येते. हे झाका, नाही तर मुंडी तरी खाली करा. जागतो रे भाऊ, जागतो रे. डोक्याला ताप आहे. कुठून खापलो काय माहिती.
वा पाहिलं नेमकी बाजू या माणसाने उघडी ठेवली आहे. ठीक आहे ठीक आहे बाय ना काय करा आता. ठीक आहे तिरकी करा ती मान तिरकी. अरे आता झाकला येणार आहे भाऊ. अवघड आहे बाबा. शिवाली खूप मिस झाला का ग पिक्चर? नाही ग. ते रोमॅन्टिक गाणं झालं का? नाही अगं ते रोमॅन्टिक गाणं नंतर आहे. आधी आहे की नाही तो पावसातलं गाणं आहे ना ते पावसाच्या गाण्यामध्ये तो एक आहे ना फावडा घेऊन उभा असतो त्याच्याकडे लक्ष दे कळलं ना. सांगून टाका सगळा सस्पेन्स सांगून टाका. पिक्चर बघायला आलोय सस्पेन्स पिक्चर आवडतो म्हणून आलोय नका बघू देऊ. अहो राणीला ना टेन्शन येतं खूप म्हणून ती सांगते आधीच टेन्शन नको याला म्हणून. तुम्ही नका घेऊ टेन्शन. मला हवंय टेन्शन. मला मध्ये मध्ये अरे बापरे आता पुढे काय होईल याच्यासाठी आलोय मी. त्याच्यासाठी 500 रुपये खर्च करून आलोय. ऐका ना ऐका हे चांगलं नाही असं एवढं इथेच ऐक ना शिव जरा इथे आहे ना शिवानी. व्यवस्थित हळू हळू थांब. हळू इकडनं जा. आता का मांडीवर बसली अगं जाती अगं थांब ना जरा. हे सॉरी एवढं टेन्शन वगैरे घेणं चांगलं नाही हो. म्हणजे कसं होतं काय आयुष्यात पण टेन्शन मग थिएटर मध्ये एक यावं तर तिथेही टेन्शन असं नाही ना करायला पाहिजे. म्हणूनच बहुतेक केस गळले तुमचे खूप. ऐका ना तेल लावता पावडर लावत जा त्याच्यानी शाईन जाते. खाकी पावडर ही माझ्या बॅग मध्ये आहे अगं. तुझ्या सीटवर जाय फुकाव. मला नाही बसायचं यांच्या बाजूला. तू इथे मलाच काय ठरवा ग. सांभाळायला इकडे ठरवा कुठे बसायचं. थांब ग जरा. पायावर मला पारखी वाटतेस का ग तुला? अगं नाही ग. अरे बाबा थांबा ना जरा शांत बसा ना तुम्ही. बापरे तुम्ही जवळजवळ उभं राहून बघताय हो सिनेमा. एवढं काय आहे तुम्हाला? एवढं काय डिस्टर्ब होतंय? काय बोलशील. वेळ झाला खाऊया का? हो काय आणलंय? काढ काय रेट आपलं डाएट फूड? मी उघडतच मारून बघ ना. हळू ग नख येतील बाहेर. दे माझ्याकडे ग. अरे गेला असता ना हात गेला असता माझ्या. आपटल्यावर उघडतो ना. जरा उघडून देता काय? नाही उघडत मी. एवढा पुरुषासारखा पुरुष एक डबा नाही उघडता येत. नाहीये पुरुष नाहीये मी. खरंच? गुच्चू बटा. असं बोलताय अहो महिला दिन आहे आज. आजच्या दिवशी तरी आदराने बोला. द्या इकडे द्या. अगं तयार झाले ते. अय्यो आहेत पुरुष आहेत. घ्या तुम्ही पण एक घ्या. नको घ्या हो मज्जा करा. तळ राखेल तो चवचा खेळ घ्या. मला नाही मारायची तुमच्या तळ्यात डुबकी. पिक्चरमध्ये डुबकी मारायची आहे मला. काय बॉईल अंडे घेऊन आले तुम्ही इथे? अरे थिएटर मध्ये घमघमाट होईल आणि नाही चालत नाही इथे थिएटर मध्ये. काही नाही चालतं. आम्ही नेहमी करतो. बाहेरचा आणतो हवं ते खातो. भेळ खाल्लेली भेळ मागच्या वेळेस. द्या तिकडे द्या. अरे काय तिकडे द्या राणी बरं माझ्याकडे नाही माझ्याकडे दे. माझ्याकडे नाही तुम्ही नाही राणी आधी तू घे. मग घेतलं मी. अगं पण त्यांना घेऊ देत ना आधी. असं काय? मला ए हाँ अंडा खा रहा है तू थिएटर में बैठ के? नहीं ये मेरा अंडा नहीं है. अरे अंडा तेरा कैसे होगा? कोंबडी का होता है ना. हे आपल्यातलेच वाटतंय ना. अरे ओ बो हसतो काय. हे माझे अंडे नाही आहेत. हे यांचे अंडे आहेत. काय काही काय बोलतोय माणूस. चल बाहर त्रास देताय मगाचपासून. आणि ते आमचा डब्बा वगैरे नाहीये त्यांचा आहे तो. माझा डबा नाही आहे. बाहर चल त्यांना वास पसरतो. उलटीसारखं होतंय अंड्याच्या वासाने मला. अरे मी अरे काय बाहर चल बाहर चल. बापरे मळमळायला लागलो. दादा, ऐका ना. हो का ग. नाटक करतोय. अरे मी काय मला पिक्चर बघायचं. चल अरे उन्होंने टिकट निकाला है. काढलंय हे अंडे त्यांचे आहेत. भेळचा डब्बा काढ. भेळचा डब्बा काढ. तू कोथिंबीर आणलीस का? काय ग? काय का? काय का?
याच्या बरोबर का? वा वा वा, जोरदार टाळ्या. महिला दिना दिवशी तुमची दादागिरी फारच आवडली मला. तुमची मस्ती थांबू नये असं वाटत होतं. खूप भारी परफॉर्मन्स. याही महिलांनी फारच एन्जॉय केला परफॉर्मन्स. मग हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा? वा वा, धुमाकूळ. सगळ्यात आधी महिला दिनाच्या दिवशी सस्पेन्स पिक्चर लावणाऱ्या निर्मात्या दिग्दर्शकाला बघा. श्याम्या, तू स्वतः एक अत्यंत चित्रपट प्रेमी आहेस हे मला माहिती आहे. त्यामुळे तू इतकं मनापासून केलंस जे काही केलंस. तुझ्या एक एक रिॲक्शन इतक्या कमाल होत्या आणि तो ग्राफ तू ज्या पद्धतीने नेलास सुरुवातीपासून शेवटपर्यंत, लाजवाब. फारच मजा आली. छान. आणि तुम्ही तुमच्या चौघींची फार उत्तम साथ. मजा आली. फन परफॉर्मन्स होता. मला फार आवडला परफॉर्मन्स. एक रिअल काहीतरी बघतोय असं वाटत होतं. श्याम दादा कडक, खूप मजा आली. खूप भारी रिॲक्ट होत होतात आणि तुमच्या भाषेची मजा म्हणजे कितीही एक्सप्लोअर केले तरी संपत नाही. ही त्याची ब्युटी आहे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही कितीही शब्द वापरलेत, कितीही बोललात तरी ते ऐकत राहावं असं. काय म्हणाले असं मला खूप होतं. त्यामुळे त्याची एक वेगळी मजा आली. चौघीही फार अफाट तुम्ही चौघी जणींनी परफॉर्म केलेत. वने तू वेडी आहेस, वेडी. म्हणजे उगाच नाही मी तुला वादळ म्हणत. तू आज एक तर आवाज जो लावला होतास, आ हा हा हा, बापरे, फार मजा आली. आणि वातावरण निर्मिती, सेट एकदम काय म्हणूया समर्पक सगळं होतं. मजा आली. थँक्यू.